चला मॅचला सुरुवात करायची. बॅट्समन देखील आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि इथून मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय मोहिलीकर चषक आणि आता सध्याच्या घडीला ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला गावदेवी बरफ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वावेगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी संजय आणि ऋषी शेलार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. दोन्ही आता तितक्याच ताकदीचे संघ येण्या मध्ये आपल्या नक्कीच्या मॅच साठी पाहायला मिळतील. जो संघ इथून जिंकेल तो संघ फाईट करेल अंतिम लढतीमध्ये जय मसोबा मोस या संघाच्या आगीस. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या मॅचला सुरुवात होते. ऋषी आणि संजयला आपण पाहू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मोहिलीकर चषक, स्वर्गीय सराजबाई स्मृती चषक आणि आज नक्कीच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या तिन्ही बंधूंच्या वतीनं केलंय. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आमचे योगेश दादा असतील, दिनेश दादा असतील, मुकेश भाऊ असतील, या तिन्ही बंधूंच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या तिन्ही बंधूंनी मेहनत देखील तितकीच घेतली या स्पर्धेसाठी. गुणलेखक, समालोचक, पंच ही भूमिका त्यांनी पार पाडली. अंपायर प्रदीप पाटील आणि प्रवीण पाटील यांचं देखील आभार. आणि पहिला चेंडूवरती ऋषी शेलारच्या बॅट मधून हा बाहुबली स्ट्रोक षटकार येतो आहे. सामन्याला सुरुवात आणि इथे सुरुवात या षटकारानं पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी. काल देखील ऋषी शेलारने चांगली इनिंग साकारली होती. समोर कृष्णा मस्कर आहे. आता इथून कमबॅक करावं लागेल. कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. बॅटिंग लाईनअप वरप संघाचा देखील फार चांगला आहे, परंतु सध्या इथे धावा वाचवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता मात्र चेंज केली जाते. अगदी एक क्षेत्ररक्षक आता जो वाईडिश लॉंग ऑफला होता त्याला आता मात्र बीड ऑफला आणलाय आणि तिथून मात्र बिडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंग ऑनला सज्ज केला. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आहे आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये निलेश कडूला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार कृष्णा मस्कर. ओहो, दांडी दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सना. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती. चांगला चेंडू पिच केला आणि त्याच्यावरती इथे मात्र दांडी गोल झाली आणि फलंदाज बाद देखील झाली आहे. षटकार आला होता फलंदाज ऋषीच्या पाठ मधून. तदनंतर इथे मात्र फलंदाज वास झाले आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोहित, तिसऱ्या क्रमांकावरती रोहितला आपण पाहतोय. जबाबदारीनं आता खेळावं लागेल संजय आणि रोहितला, कारण की रन मशीन ऑफ वावेगर ऋषी शेलार वास झालेत. ओ, फटका दमदार आहे. रोहितच्या बॅट मधून देखील आल्या आल्या भव्य स्वागत करत असताना हा षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोहितच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार. बाळारामजी मांजरे यांना विनंती असेल आपण कुठे असाल तर मंचावरती आमचे वामन मामा अंबारे बाकी जिथे उपस्थित आहेत. अशोकजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, सरळ बॅटने धाबा येत होत्या, इथे अत्यंत वेगाने ही धाव धावफलकावरती घेतल्या. लेग बायची धाव आहे का अंपायर्स? यस. ओ चांगली गोलंदाजी. वा चेंडू आता मात्र डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम एका चेंडूचा खेळ. आता मात्र या षटकातील शिल्लक आहे 2 षटकार आल्या आणि विकेट्स देखील महत्वाची घेतली, ती म्हणजेच कृष्णा म्हसकरने. जो संघ जिंकेल तो संघ दाखवलेला या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये. हो चांगला चेंडू आडव्या बॅटने ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न झालाय. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि संजयला आता मात्र माघारी परतावा लागेल. संजय 0वरती बाद. खरं तर ही धाव घेण्याचा निर्णय नक्कीच दोन्ही बॅटर्सच्या वतीने झाला, परंतु चुकीची कॉलिंग मी तर म्हणेन, कारण की ही कॉल आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचा रोहितचा होता. कारण की जेव्हा जेव्हा स्ट्राईक एंडचा बॅटर चेंडू खेळतो त्याला दिसत नाही, कारण की चेंडू कुठे गेलाय, परंतु इथे चुकीची कॉलिंग झाली आणि फलंदाज वास झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आता मात्र दाखल झालाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मंदार पानसरे. मंदार पानसरे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. तेरा धाबा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर ॲज अ बॅटर रोहित, ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. ओ आणखी एक, क्या बात आहे. फुलातून फटकेबाजी रोहितच्या बॅट मधून. आणखी एक वावेगर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. षटकार आला आणि धाव संख्या धावफलकावरती 19 धावा. हो आता मात्र गॅपशॉट सिलेक्शन. कृष्णा म्हसकर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली फटकेबाजी केली रोहितने, कारण की त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. धावसंख्या धावफलकावरती 20. 2 चेंडू फेकलेत मंदार पानसरेने. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली इनिंग साकारली जाते. हो चांगली गोलंदाजी. अगदी पायांवरती चेंडू आदळला होता. LBW ची विकेट्स नाहीये, त्या अनुषंगाने मंदार देखील अपील करत नाहीये आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवा. आय थिंक डेलिब्रेट असेल, धाव नाहीये, परंतु आमच्यापर्यंत माहिती आपण पोहोचवत जा, काही हरकत नाही. हा निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. हो चांगली गोलंदाजी. थोड्याशा खोलवरती गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये मंदार पानसरेला आपण पाहतोय. आता एकच धाव घेईल, कारण की स्ट्राईक रोहितकडे असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने मारला होता. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. चांगली इनिंग इथून साकारावी लागेल. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल टीम वावेगरला, कारण की गावदेवी वरप संघाची बॅटिंग लाईनअप देखील
तितकीच चांगलं आहे. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलाय लॉंगर मधून क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षक राहिले त्या ठिकाणी, मात्र ए बी होते आणि त्याने तिथे मात्र आज चेंडू चांगल्या पद्धतीनं अडवला. बाकअप देखील निनाद धुमालचा आला आणि तत्पूर्वी या 2 धावा वेगानं धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20-23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमालीची स्पर्धा, कमालीची माश आपण पाहतोय. टीम गावदेवी वरप आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वावेगर. हा फटका देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी वायडिश लॉंगॉनला सज्ज असतील. एकच धाव अंतिम चेंडूवरती घेतली जाते, कारण की अंतिम षटकामध्ये स्ट्राईक फलंदाज रोहित घेईल यात मात्र शंका नाही, कारण की आता सध्याच्या घडीला चांगली फटकेबाजी त्याची देखील होतोय. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 24, 24 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल. उमेश पालवीला आपण पाहतोय, नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. महाराष्ट्र पोलीस आणि आज चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली. गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे. ऑलराऊंडरची भूमिका त्याने नेहमीच चांगली केली आहे आणि आता सध्याच्या घडीला त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं, लेन खेचला, आउट स्विंग चेंडू आपण पाहिला. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड अनिल म्हात्रेने कमालीचा झेल टिपला. एका हाताने आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ला मध्ये अगदी उंच उडी मारून हा झेल टिपला आणि फलंदाज जो फटकेबाजी चांगली करत होता रोहितला आता मात्र बॅकफुटला जावं लागेल, तंबूच्या दिशेने जावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 24, 24 धावा धावफलकावरती बनल्यात. अजूनही या इनिंग मधील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू निर्णायक असतील, कारण की धावा इथून मात्र येत नाहीयेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार उमेश पालवी. हो आता मात्र पुणेशा चांगला चेंडू त्याच्यावरती. ओहो मनीष धुमालचा लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी धावा किती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आय थिंक सो या 2 धावा धावफलकावरती घेतल्या जात आहेत. दोन धावा घेतल्या. चांगली या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा एफर्ट्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीनवरती 3 धावा घेतल्यात. यास पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, कारण की जिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं तिथे फेकी थोडीशी उशिराने झाली मंदारच्या वतीनं आणि तत्पूर्वी या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27, 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती. अंतिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खर तर 4 चेंडू निर्णायक असेल. स्ट्राईकला आज बॅटर आता प्रतीक असेल. पहिल्या चेंडूवरती रुपेशने 3 धावा घेतल्यात. आता प्रतीक वरती विश्वास दाखवलाय. 27 धावा धावफलकावरती. ओलेन खेचली आहे त्याच्यावरती मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि फेकी देखील पुण्याच्या लेझी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती वेगाने जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेच्या मदीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्ड ऑन द बोर्ड 29 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. टीम गावदेवी वावेगर. magnificent efforts by team Gavdevi Varap. Also as a bowler in action from Umesh Palvi. Another single collected by batters and scoreboards goes on 30 runs. 2 balls are remaining in this over. आणि आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती किती मोठे फटके येतील
हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती बनल्या. 2 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा फटका इथून मारावा लागेल रुपेश किंवा प्रतीकला, कारण की 30 धावा बनल्यात. 10ची सरासरी जरूर गाठली. वडव्या बातम्या ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. हा चेंडू जर हातातून निसटला असता तर कदाचित अजूनही धावा आल्या असत्या, परंतु आता अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. उमेश पालवीने देखील चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट त्यांनी घेतली आहे आणि आता अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतात. मंदार पानसरे फेकी, ओहो फेकी चुकीची झाली आहे आणि धावा मधाच्या आतमध्ये मिळतील त्या म्हणजे तब्बल 3 धावा आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असेल. टीम गावदेवी वरपला. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या भावेगर संघ. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका कारण की 5:30 वाजलेत. अजून एक इनिंग शिल्लक आहे, एक मॅच देखील शिल्लक आहे आणि मेगा फिनाले 3 षटकांची व्हावी ही देखील आयोजकांची सूचना आहे. त्या अनुषंगाने आपण आतापासूनच वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 मध्ये 35 धावांची आवश्यकता. चला मॅचला आपण सुरुवात करायची. आपली थोडंसं सहकार्य करा आयोजकांना, कारण की अजून एक सामना शिल्लक आहे. आता 5:30 वाजलेल्या त्या अनुषंगाने वेळ वाचवा आपण. धावसंख्या आता 35 बनवायची आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
ऋषी शेलार, ऋषीचा पहिला चेंडू इथे मात्र खाली राहतोय. मॅचला सुरुवात झाली. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. मोहिलीकर चषक SF2 सेमीफायनल क्रमांक 2 सलामीची जोडी अनिल म्हात्रे आणि नॉनस्ट्रायकिंगला मनीष धुमालला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋषी शेलारचा पहिलाच निर्धाव चेंडू. आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती इथे मात्र आडव्या बॅटने हुक केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक चौकार. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज ऋषीने आणि त्याच्यावरती पलटवार देखील झाला आणि हा चौकार पाहायला मिळाला. 35 बनवायचे आहेत आणि इथून ऋषीला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल कारण की अनिल म्हात्रे आणि मनीष धुमाल दोघे रन मशीन आहेत बरं संघाच्या आणि सध्याच्या घडीला इथून चांगला खेळ त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. एकतीस अजूनही बनवायच्यात. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केले. क्षेत्ररक्षक कपिल त्या ठिकाणी येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण राहिलं कपिलचं देखील. चांगली गोलंदाजी या स्पर्धेत राहुल होते आणि राहुलचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तिथे. अगदी शॉर्ट पॉइंटला धाबा वाचवल्यात आणि आता मात्र धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. बनवायच्या 35 आहेत. 5 तर बनल्यात. अजून 30 बनवायच्या आहेत. 15 चेंडू मध्ये 30 बनवायच्या आहेत. प्रति षटकामध्ये प्रति चेंडू मागे 2 धाबा इथून येणं गरजेचं आहे. 15 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता असेल. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केले. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात आणि अखेरीस चेंडू तिथे मात्र कुठे गेला हे देखील पाहावं लागेल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. कदाचित डिक्लेअर मध्ये देखील चेंडू गेला असता परंतु असं वाटत होते की कदाचित चेंडू टर्न होऊन सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता. अनुषंगाने क्षेत्ररक्षकाने तिथे रिस्क घेतली नाही आणि या चेंडूला अडवण्याचा धाडस केलं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. कमालीची या ठिकाणी मात्र नक्कीच कामगिरी राहिली आहे. 8 धावा धावफलकावरती 4 चेंडू फेकलेत गोलंदाज ऋषी शेलारने. व्हॉट अ कमबॅक. वेगावरती स्वार झाले आणि वेगानं बीट केलं गोलंदाज ऋषीने. अनिल म्हात्रे बीट होतोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक डॉट बॉल येथे अशा पल्लवित करेल विजयाच्या टीम वाबेघरच्या आणि सिंगल डबलने नक्कीच विजयाच्या दिशेने देखील वाटचाल होईल गावदेवी वरप संघाशी. 13 चेंडू 27 आवश्यकता. दांडी दांडी गोल आणि नक्कीच असं वाटलं की हवेत स्टंप उडतोय की का. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पुनश्च पाहूया. अगदी हवेत स्टंप उडाला आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रो पहिला विकेट पदाच्या आतमध्ये अनिल म्हात्रे बाद झाले. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 बनवायच्यात. 8 धावा फक्त खर्च केलेत ते म्हणजेच गोलंदाज ऋषी शेलारने. आता 12 मध्ये 27 बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कपिलला आपण पाहतोय. वाडेकर संघाच्या वतीनं आपण कपिल पाटीलला नेहमीच पाहिलं होतं आणि त्याला आम्ही नाव देखील ठेवलं होतं गदाधारी कपिल कारण की किंग्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलरची गदा आकर्षक त्याला मिळाली होती. आज नक्कीच बेस्ट बॉलर म्हणून आणि आज या स्पर्धेमध्ये एकंदरीत कपिल शेळके यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट्स, दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट्स आणि अंतिम काल क्वालिफायच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट्स घेतलेत आणि आज या मॅच मध्ये किती विकेट्स घेईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला धाबा रोखणं गरजेचं आहे आणि समोर आता बॅट्समन वरप गावची रन मशीन मनीष धुमाळ सज्ज झालेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं धावा त्याने बनवल्या त्या 26 आणि पहिल्या मॅच मध्ये देखील धावा 32 बनवल्या होत्या. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. या मॅच मध्ये
आवश्यकता असेल धाबांची. फुलटॉस खराब चेंडू आणि त्याच्यावरती पलटवार मनीष धुमालचा. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. पहिला चेंडूवरती फुलटॉस चेंडू दिला आणि त्याच्यावरती हा चौकार देखील आला. आणि आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये धावा बनवायच्या 23. मूळ संघाचे संगणक आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज राहा. आपण लगेचच टॉस करणार आहोत कारण की आता नक्कीच वेळ फार कमी आपल्याकडे. 5:34 झाले आहेत. आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. झुकेगा नाही साला असं सांगत असताना मनीष धुमालच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली मनीष धुमालच्या वतीनं देखील. चांगला खेळ राहिलाय. एक चौकार एक षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचली आहे. नयन धुमाल हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मनीष धुमाल यांचे छोटे बंधू त्यांच्याकडून देखील शुभेच्छा वरप संघाला येत आहेत. आज ते उपस्थित नाहीयेत संघामध्ये परंतु त्यांचा देखील शुभेच्छांचा वर्षा होतोय. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट केले क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला सज्ज असतील. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती मनीष धुमाल आता समाधान मानतोय कारण की ज्या धावा घ्यायच्या होत्या त्या धावा सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याने घेतल्यात आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे उमेश पाळवीला. एकोणावीस धावा धावफलकावरती 16 धावा आता अजूनही बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये 16 धावेंची आवश्यकता. एका बाजूला गावदेवी वावेगर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वरप. मूळ संघ सज्ज असेल त्यांना कुठलाही संघ आला समोर तरी त्यांना काही फरक पडणार नाहीये कारण की त्यांची देखील आता मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय झाली आहे. ओहो व्हॉट अ बॉलिंग मॅग्निफिसंट एफर्ट बाय बॉलर कपिल शेळके. कमालीची गोलंदाजी. आता एक चेंडू जसा डॉट येईल तसा आता मात्र नक्कीच पाठबळ वाढेल टीम वावेगरच. लेन खेचली आहे. मिस्टामिंग आहे. डाऊन दी बोर्ड क्षेत्ररक्षक पोहोचले आणि इथे झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक राहुल होते आणि राहुलने हा झेल सोडलाय. हा झेल घेणं गरजेचं होतं. मी तर म्हणेन कुशल मोमेंटला हा झेल होता. एक कॅच झाली असती तर मॅच मध्ये कमबॅक राहिला असता टीम वावेगरचा. प्रेक्षकांना विनंती असेल आपण लाईट ऑफ करा. येस थँक्यू. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा अजूनही बनवायच्यात. ही विकेट्स आली असती तर समीकरण 7चं 16 असतं परंतु आता 7 मध्ये 14 धावा. हो लाईन लेन चेक करावी लागेल आणि इथे मात्र वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. भीमर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि आता समीकरण मध्ये 7 मध्ये 7 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. 7-12 आज सध्याच्या घडीला महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात महत्वाचा आहे. 7-12 उतारा आणि आता 7-12 हे समीकरण मधाच्या आतमध्ये या मॅच मध्ये महत्वाचं ठरेल. टीम गावदेवी वरप मेगा फिनाले मध्ये जाईल की गावदेवी वावेगर संघ मेगा फिनाले मध्ये जाईल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 7 मध्ये 12 बनवायच्यात. सामना कोणी जिंको हा विजय असेल मोहिलीकर चषकाचा. हा विजय असेल स्वर्गीय सरासाई स्मृती चषकाचा. गोलंदाज तयार. कपिल फ्री हिटचा हा चेंडू स्टेपआउट करून खेळले. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. डिमेक्शा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषा पार. आणखी एक दणदणीत कणकणीत चौकार आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 धावा. आता विजयाचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये 8 धावेंची आवश्यकता असेल. मोस्ट संघाचे संघनायक देखील इथे सज्ज होतील. आपण या आणि त्याच बरोबरीनं 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या. चला आता टीम मीटिंग घेऊ नका जास्तीची
कारण की आता अजूनही मेगा फिनालेचा सामना शिल्लक आहे. टॉस उडवताना षटक किती राहतील ही नक्कीच दोन्ही संघांना सांगण्यात येतील, यात मात्र शंका नाहीये. सामना 3 षटकांचा होईल की 2 षटकांचा होईल हे देखील पाहावं लागेल. आदित्य तांबोली इथे मात्र येतात. मोठ संघाचे संघटक आपण या. नारायण एकदाशी या आपण इथे, कारण की सातत्याने सूचना आयोजकांच्या वतीनं येते. पाण्याची मागणी केली आहे. पाणी आता मात्र मधाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता. 6 मध्ये 8 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक वरती जबाबदारी आहे. 6 मध्ये 8 बनवायच्यात. हो, चांगला चेंडू पिच केला. क्षेत्ररक्षक पुणेशा चुकी करतोय. बॅकअपला ऋषी येतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज धावबादच्या स्वरूपाने उमेश होतोय बाद. चला आबा कारंडे थोडस लवकर या आपण, कारण की एक मॅच अजूनही शिल्लक आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्यात 7 आणि अबा कारंडे नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा आपण, जास्तीचा वेळ घेऊ नका. अजून एक सामना शिल्लक आहे. हो, इथे पुल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषा पार. मनीष धुमाळच्या बॅट मधून आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. आणि आता सामन्यामध्ये पुणेशा शिरगाव करत असताना टीम गावदेवी वरपला आपण पाहतोय. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू आणि 4 मध्ये 3 धावा बनवायच्यात. 4 चेंडू आणि 3 धावा. मनीष धुमाळची अफलातून इनिंग इथे मात्र राहिली आहे. स्विच हिट केलेत आणि तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात आहे. स्ट्राईक आता रोटेट होईल आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावेंची आवश्यकता. सोनारपाडाच्या स्पर्धेमध्ये असाच सामना झाला होता सेमी फायनलचा. टीम उंबार्डे आणि टीम दातिवलीच्या अगेन्स्ट, आणि तिथे मात्र 2 मध्ये 5 असताना शॉर्ट थर्डच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला होता आणि अक्षरशः तो रडत देखील होता. परंतु इथे घडतंय काय तर सध्याच्या घडीला डिक्लेअर झोन आहे आणि आता 3 चेंडू मध्ये 2 धावेंची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. समोर ॲज अ बॅटर आबा कारंडे. हो, सॉफ्टने केलेत. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा इथून प्रयत्न होतोय. ऋषी शेलार आले परंतु 2 धावा कंप्लीट आणि अशा पद्धतीनं सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी वरप या संघाने आणि गावदेवी वरप संघ या स्पर्धेच्या मेगा फिनाले मध्ये पोहोचतोय. हार्ड लक, टफ लक ऋषी शेलार अँड टीम. चांगला खेळ तुम्ही देखील केला. मनीष धुमाळ पुणेशा मॅन ऑफ द मॅच असतील आणि अनिल मात्रे लगेच आपण टॉस साठी आणि नारायण आपल्या संघाच्या